तुम्हाला माहीत आहे का की जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये एक गोष्ट समान असते, जी गोष्ट त्यांना सामान्य लोकांपेक्षा वेगळी बनवते? ती केवळ कष्ट करण्याची सवय नाही किंवा फक्त हुशारीने काम करण्याची कला देखील नाही. ती आहे गप्प राहण्याची कला. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी गंमत करत आहे, तर पुढील 5 मिनिटांत मी तुम्हाला अशी तथ्ये आणि गोष्टी सांगणार आहे ज्या तुमचे आयुष्य बदलू शकतात. पण एक अट आहे. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल, कारण शेवटी मी एक असा रहस्य उघड करणार आहे जे फारच थोड्या लोकांना माहीत आहे आणि जे वापरायला सुरुवात केली तर आयुष्यात बदल जाणवू लागतो. चला तर मग सुरुवात करूया. आणि हो, जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, आपण अशा समाजात राहतो जिथे प्रत्येकाला आपले मत मांडायची घाई असते. सोशल मीडियावर प्रत्येक विषयावर प्रतिक्रिया द्यायची असते. प्रत्येक ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची असते. पण तुम्ही कधी लक्ष दिलंय का की जे लोक खूप बोलतात ते बहुतांश वेळा कमी कमावतात आणि जे लोक शांत राहतात ते गुपचूप आपले साम्राज्य उभारत असतात? हे काही योगायोग नाही, हा एक शास्त्रीय आणि मानसशास्त्रीय सत्य आहे. उदाहरणार्थ वॉरन बफेट, जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदारांपैकी एक. तुम्हाला माहीत आहे का, तो आपला बहुतेक वेळ शांतपणे पुस्तक वाचण्यात घालवतो. दिवसाला 5 ते 6 तास तो फक्त वाचन करतो. तो प्रत्येक बैठकीला जात नाही, प्रत्येक परिषदेत भाषण देत नाही, सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाही. तो शांतपणे काम करतो, शांतपणे शिकतो आणि शांतपणे श्रीमंत होत जातो. आता प्रश्न असा आहे की गप्प राहणे आणि श्रीमंत होणे यांचा नेमका संबंध काय आहे? याचे खरे कारण आता मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही जास्त बोलता तेव्हा तुमची ऊर्जा बाहेर खर्च होते. जेव्हा तुम्ही तुमच्या योजना सगळ्यांना सांगता तेव्हा तुमचा मेंदू असा विचार करतो की काम पूर्ण झाले आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की जेव्हा आपण आपली उद्दिष्टे इतरांना सांगतो तेव्हा मेंदूमध्ये तितकाच आनंददायक रासायनिक बदल होतो जसा काम पूर्ण झाल्यावर होतो. त्यामुळे आपण बोलूनच समाधान मिळवतो आणि प्रत्यक्ष काम करण्याची प्रेरणा कमी होते. एक साधे उदाहरण पाहूया. समजा तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करता. तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. पहिला, तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सांगता की मी हा व्यवसाय करणार आहे, पुढील वर्षी इतके कमावणार आहे, माझी ही योजना आहे, ती योजना आहे. दुसरा पर्याय, तुम्ही कोणालाही न सांगता शांतपणे काम सुरू करता, कोणाचे मत न ऐकता, कोणाची परवानगी न घेता. आता सांगा, यश मिळण्याची शक्यता कुठे जास्त आहे? उत्तर स्पष्ट आहे, दुसऱ्या पर्यायात. कारण पहिल्या पर्यायात तुम्हाला 3 मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पहिली, लोक तुम्हाला खचवतात. ते म्हणतात, हे चालणार नाही, धोका आहे, अपयश येईल. त्यांची नकारात्मकता तुमच्या मनात घर करते. दुसरी, सामाजिक दबाव वाढतो. प्रत्येकजण विचारतो, व्यवसाय कसा चाललाय, किती कमाई झाली? आणि जर काही अडचण आली तर सगळे न्यायाधीश बनतात. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमची ऊर्जा विभागली जाते. कामावर लक्ष देण्याऐवजी तुम्ही लोकांना समजावण्यात, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यात वेळ घालवता. आता कल्पना करा की तुम्ही दुसरा मार्ग निवडला आहे. तुम्ही कोणालाही काही सांगितले नाही, फक्त काम सुरू केले. तुमची सगळी ऊर्जा एका गोष्टीवर केंद्रित आहे, तुमच्या कामावर. कोणी खचवत नाही, कोणी टीका करत नाही, कोणताही दबाव नाही. तुम्ही शांतपणे चुका करता, त्यातून शिकता आणि कोणाच्या नजरेत न येता पुढे जाता. आणि जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा लोक आश्चर्याने म्हणतात, किती शांत व्यक्ती आहे, पण किती यशस्वी आहे. हीच आहे गप्प राहण्याची ताकद. पण हे इथेच संपत नाही. गप्प राहण्याचे अजूनही अनेक फायदे आहेत, जे थेट तुमच्या संपत्तीशी जोडलेले आहेत. हे इतके महत्त्वाचे आहेत की तुम्ही ते समजून घेतले तर तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकते. म्हणून माझ्यासोबत राहा, कारण ही तर फक्त सुरुवात आहे. दुसरा मोठा फायदा म्हणजे गप्प राहिल्यावर तुम्ही निरीक्षण करू शकता. तुम्ही पाहिले आहे का की सर्वात यशस्वी व्यावसायिक आणि उत्तम वाटाघाटी करणारे लोक बैठकीत सर्वात कमी बोलतात? ते ऐकतात, समजून घेतात, विश्लेषण करतात. इतर लोक बोलत असताना ते देहबोली वाचत असतात, समोरच्याच्या गरजा आणि कमकुवतपणा ओळखत असतात. आणि जेव्हा ते बोलतात तेव्हा नेमके आणि आवश्यक तेवढेच बोलतात. मी एकदा एका मोठ्या रिअल एस्टेट उद्योजकाची मुलाखत वाचली होती. त्याने सांगितले की त्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे ऐकण्याची सवय. तो एखाद्या व्यवहारासाठी गेला की आधी समोरचा माणूस काय इच्छितो, त्याची अडचण काय आहे, त्याला नेमकं काय हवं आहे हे पूर्णपणे ऐकतो. त्यानंतरच तो आपला प्रस्ताव मांडतो, जो समोरच्याच्या गरजेनुसार असतो.
त्यामुळे तो नेहमीच सर्वोत्तम व्यवहार करतो. ही गोष्ट प्रत्येक क्षेत्रात लागू होते. विक्री, जाहिरात, वाटाघाटी, अगदी गुंतवणुकीतही. जे लोक बाजारातील प्रत्येक हालचालीवर प्रतिक्रिया देतात, प्रत्येक बातमीवर घाबरतात, ते पैसे गमावतात. पण जे शांतपणे निरीक्षण करतात, संयम ठेवतात आणि योग्य क्षणाची वाट बघतात, ते कोट्यावधींची संपत्ती उभारितात. आता तिसऱ्या मोठ्या फायद्याकडे वळूया. गप्प राहिल्यामुळे तुमचा वेळ वाचतो. विचार करा, एका दिवसात तुम्ही किती वेळ निरर्थक बोलण्यात घालवता? कार्यालयातील गॉसिप, सोशल मीडियावरील वाद, फोनवर तासनतास गप्पा. हे सगळे मिळून दिवसाला 2 ते 3 तास सहज वाया जातात. आणि जर हे 3 तास तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी, कौशल्य विकासासाठी किंवा आरोग्यासाठी वापरले, तर एका वर्षात ते 1000 तासांहून अधिक होतात. 1000 तासात तुम्ही नवीन कौशल्य शिकू शकता किंवा एक बाजूचा व्यवसाय उभारू शकता. तुम्ही 100 पुस्तकं वाचू शकता, स्वतःचा फिटनेस पूर्णपणे बदलू शकता. पण हे सगळे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही निरर्थक बोलण्यात वेळ वाया घालवणे थांबवता. मी स्वतःच्या आयुष्यात हा प्रयोग केला होता. 6 महिन्यांसाठी मी एक नियम ठरवला. कोणाशीही उगाच बोलायचे नाही. सोशल मीडियावर कोणत्याही वादात सहभागी व्हायचे नाही. कोणाच्या गॉसिपमध्ये भाग घ्यायचा नाही. आणि काय झाले माहीत आहे का? माझी प्रॉडक्टिव्हिटी दुप्पट झाली. त्या 6 महिन्यात मी इतके काम केले जितके त्या आधीच्या 2 वर्षातही नव्हते केले. माझ्या बँक खात्यात बदल दिसू लागला, माझी कौशल्य सुधारली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे मानसिक समाधान प्रचंड वाढले. चौथा मोठा फायदा म्हणजे संरक्षण. हो मित्रांनो, गप्प राहणे तुम्हाला सुरक्षित ठेवते. या जगात असे अनेक लोक असतात जे तुमच्या यशामुळे जळतात. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण कधीकधी तुमचे स्वतःचे लोक, मित्र, अगदी कुटुंबातील काही सदस्यही तुमची प्रगती पाहून असुरक्षित वाटून घेतात. ही मानवी स्वभावाचीच गोष्ट आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमची योजना, रणनीती, कल्पना सगळ्यांना सांगत राहता, तेव्हा तुम्ही तुमच्या स्पर्धकांना किंवा शत्रूंना अशी माहिती देता जी ते तुमच्या विरुद्ध वापरू शकतात. स्टीव्ह जॉब्सची एक प्रसिद्ध गोष्ट पाहूया. ॲपलमध्ये नवीन उत्पादन तयार होत असताना ते इतकी गुप्तता ठेवत असत की कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांनाही नेमकी काय बनत आहे हे माहीत नसे. प्रत्येक विभाग आपापल्या कामावर लक्ष केंद्रित करत असे. पण संपूर्ण चित्र फक्त स्टीव्ह जॉब्स आणि वरच्या व्यवस्थापनालाच माहीत असे. आणि जेव्हा उत्पादन बाजारात येत असे तेव्हा संपूर्ण जग थक्क होऊन जात असे. या गुप्ततेमुळे कुणीही त्याची नक्कल करू शकत नसे, कुठलीही प्रतिकारात्मक योजना तयार करू शकत नसे आणि ॲपल नेहमीच बाजारात एक पाऊल पुढे राहायचा. ही शिकवण तुम्हालाही तुमच्या आयुष्यात वापरायची आहे. तुमच्या कल्पनांचे संरक्षण करा. तुमच्या रणनीती सुरक्षित ठेवा. काम पूर्ण झाल्यावर, यश मिळाल्यावरच जगाला सांगा. तोपर्यंत शांत रहा आणि काम करत रहा. 5वा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऊर्जा जपणे. तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की जेव्हा तुम्ही कुणाशी वाद घालता किंवा कोणाला सतत काहीतरी समजावत राहता, तेव्हा तुम्हाला मानसिक थकवा जाणवतो? याचे कारण असे की आपली मानसिक ऊर्जा मर्यादित असते. ती ऊर्जा जर आपण निरर्थक गोष्टींमध्ये खर्च केली तर महत्त्वाच्या कामांसाठी ती उरत नाही. यशस्वी लोक आपली ऊर्जा अतिशय जपून वापरतात. त्यांना माहीत असते की त्यांची ऊर्जा ही त्यांची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. म्हणूनच ते नकारात्मक लोकांपासून दूर राहतात. निरुपयोगी वादात पडत नाहीत. प्रत्येक गोष्टीवर मत मांडत बसत नाहीत. ते आपली ऊर्जा त्या कामांमध्ये वापरतात जी त्यांना श्रीमंत बनवतात आणि त्यांच्या उद्दिष्टांच्या जवळ नेतात. आता मी तुम्हाला एक प्रभावी संकल्पना सांगतो. शांतता म्हणजे सोने. प्राचीन काळापासून महान तत्त्वज्ञ, आध्यात्मिक गुरु आणि यशस्वी उद्योजक हेच सांगत आले आहेत की शांततेत अपार शक्ती असते. गौतम बुद्धांनी सांगितले होते की शांतता हीच सर्वात मोठी हाक आहे. लाओ त्से म्हणाले होते की जो खरोखर जाणतो तो बोलत नाही आणि जो बोलतो तो खरोखर जाणत नाही. या सर्व महान व्यक्तींना शांततेची ताकद माहीत होती. आधुनिक विज्ञानानेही याला दुजोरा दिला आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की ध्यानधारणा आणि शांतता यामुळे मेंदू अधिक प्रभावीपणे काम करतो. सर्जनशीलता वाढते, निर्णय क्षमता सुधारते. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा मेंदूतील एक विशिष्ट प्रणाली सक्रिय होते, जी सर्जनशील विचार आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी जबाबदार असते. म्हणूनच अनेक उत्तम कल्पना आपल्याला आंघोळ करताना, फेरफटका मारताना किंवा ध्यान करताना सुचतात. आता पाहूया काही सोप्या आणि उपयुक्त उपाय ज्यांच्या मदतीने तुम्ही ही शांततेची ताकद तुमच्या आयुष्यात वापरू शकता. पहिला उपाय म्हणजे
सामाजिक माध्यमांपासून थोडे अंतर ठेवणे. पूर्णपणे दूर रहा असे मी सांगत नाही, पण वेळेची मर्यादा ठरवा. दिवसाला 1 तासापेक्षा जास्त वेळ सामाजिक माध्यमांवर घालवू नका. आणि प्रत्येक पोस्टवर प्रतिक्रिया देणे, प्रत्येक वादात उडी मारणे थांबवा. समजा कोणी राजकीय विषयावर काहीतरी लिहिले आहे आणि तुमचे मत वेगळे आहे. तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. पहिला, प्रतिक्रिया विभागात जाऊन वाद घालणे, 2 तास वाया घालवणे आणि शेवटी कुणीही कुणाला पटवू न शकणे. दुसरा, पुढे स्क्रोल करणे आणि त्या 2 तासात काहीतरी उपयुक्त करणे. कोणता पर्याय चांगला आहे हे तुम्हालाच माहीत आहे. दुसरा उपाय म्हणजे गॉसिपपासून दूर राहणे. कार्यालय असो, महाविद्यालय असो किंवा मित्रांची मैफल असो, सर्वत्र गॉसिप असते. कुणाबद्दल बोलणे, निंदा करणे, वैयक्तिक आयुष्यावर चर्चा करणे, या सगळ्या गोष्टी तुमची ऊर्जा शोषून घेतात आणि त्याचा काहीही फायदा होत नाही. अशावेळी नम्रपणे त्या संभाषणातून बाहेर पडा. तुमचे काम करा, पुस्तक वाचा, तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. तिसरा उपाय म्हणजे तुमची ध्येय गुप्त ठेवा. जेव्हा आपण आपली ध्येय सगळ्यांना सांगतो तेव्हा आपली प्रेरणा कमी होते. म्हणून मोठी स्वप्न स्वतःपुरतीच ठेवा. एखाद दुसरा विश्वासू मित्र किंवा मार्गदर्शक चालेल, पण संपूर्ण जगाला सांगण्याची गरज नाही. यश मिळाल्यावर सांगा. योजना नाही तर परिणाम बोलू द्या. चौथा उपाय म्हणजे लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयास करा. कुणी तुमच्याशी बोलत असेल तेव्हा खरोखर ऐका. मोबाईलकडे बघू नका. उत्तर काय द्यायचे याचा विचार करू नका. फक्त ऐका. तुम्हाला आश्चर्य वाटेल किती मौल्यवान माहिती समोर येते. लोक बोलताना संधींचे संकेत देतात, अडचणी सांगतात. जर तुम्ही चांगले श्रोते असाल तर या संधी ओळखू शकता आणि त्यांचा फायदा घेऊ शकता. पाचवा उपाय म्हणजे दररोज शांततेचा सराव करा. दररोज किमान 15 ते 20 मिनिटं पूर्ण शांततेत घालवा. ना संगीत, ना फोन, ना बोलणे. फक्त शांत बसून रहा किंवा झोपा. ध्यान करा, खोल श्वास घ्या किंवा फक्त विचारांचे निरीक्षण करा. ही सवय तुमच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि एकाग्रता वाढवते. आता काही प्रत्यक्ष उदाहरणे पाहूया जी या संकल्पनेला उत्तम प्रकारे स्पष्ट करतात. पहिले उदाहरण मार्क झुकरबर्गचे आहे. फेसबुक तयार करत असताना त्याने कोणालाही सांगितले नव्हते की तो नेमके काय बनवत आहे. कॉलेजमधील मित्रांनाही पूर्ण कल्पना नव्हती. तो शांतपणे आपल्या खोलीत बसून कोड लिहत होता आणि जेव्हा फेसबुक सुरू झालं तेव्हा संपूर्ण हार्वर्ड विद्यापीठ थक्क झालं. सुरुवातीलाच सगळ्यांना सांगितले असते तर कदाचित कोणीतरी ती कल्पना आधीच वापरली असती किंवा नकारात्मक प्रतिक्रियांमुळे त्याची प्रेरणा संपली असती. दुसरे उदाहरण जेफ बेझॉसचे आहे. ॲमेझॉनच्या सुरुवातीच्या काळात तो खूपच लो प्रोफाईल राहिला. माध्यमांना फारशी मुलाखती दिल्या नाहीत. परिषदांमध्ये कमी बोलला. लोक त्याच्या व्यवसाय कल्पनेवर हसत होते, टीका करत होते. तरीही तो शांतपणे काम करत राहिला आणि आज ॲमेझॉन जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. तिसरे उदाहरण एलॉन मस्कचे आहे. काही लोक म्हणतात की तो खूप बोलतो, पण लक्ष द्या, तो त्याच्या खऱ्या योजना आणि रणनीती कधीच उघड करत नाही. तो केवळ प्रचारासाठी बोलतो. प्रत्यक्ष नवकल्पना आणि काम मात्र पडद्यामागे शांतपणे चालू असते. टेस्ला किंवा स्पेस एक्समधील नव्या तंत्रज्ञानावेळी तो गुप्तता पाळतो. जे सांगायचे तेवढेच सांगतो, बाकी सर्व आतल्या आत ठेवते. आता आपण काही मानसशास्त्रीय पैलूंविषयी बोलूया. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुमच्या भोवती एक गूढतेचे वलय तयार होते. गूढ व्यक्तींविषयी लोक आपोआप आकर्षित होतात. त्यांना त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यावेसे वाटते, त्यांच्याशी जोडले जावेसे वाटते आणि त्यांच्याकडून शिकावेसे वाटते. पण जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगता तेव्हा तुमच्यात कोणतीही गूढता राहत नाही. लोक तुम्हाला सहज ओळखता येणारा, अंदाज करता येणारा समजू लागतात. उलट जेव्हा तुम्ही निवडक बोलता आणि काही गोष्टी स्वतःकडे ठेवता तेव्हा लोक तुम्हाला अधिक आदर देतात. चूप राहण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे विश्वासार्हता वाढते. जे लोक कमी बोलतात जेव्हा बोलतात तेव्हा लोक लक्ष देऊन ऐकतात. पण जे सतत बोलत राहतात, प्रत्येक विषयावर मत व्यक्त करतात, त्यांच्या शब्दांचे महत्त्व कमी होते. लोक मनात म्हणतात, हे तर नेहमीच बोलत असतात. पण एखादी शांत व्यक्ती जेव्हा बोलते तेव्हा सगळ्यांचे लक्ष त्या शब्दांकडे जाते. आता मी तुम्हाला एक प्रभावी संकल्पना सांगतो. रणनीतिक शांतता म्हणजे काही ठराविक परिस्थितींमध्ये मुद्दाम शांत राहणे. उदाहरणार्थ, पगाराबाबत चर्चा होत असताना तुमचा बॉस तुम्हाला ऑफर देतो तेव्हा लगेच होकार किंवा नकार देऊ नका. थोडा विराम घ्या, शांत रहा. मानसशास्त्रानुसार शांतता समोरच्याला अस्वस्थ करते आणि अनेकदा तो त्या शांततेला तोडण्यासाठी अधिक चांगली ऑफर देतो. मी स्वतः हा उपाय वापरला आहे आणि तो प्रभावी ठरतो. आणखी एक उदाहरण म्हणजे कोणी तुमच्यावर रागाने ओरडत असेल.
तुमची नैसर्गिक प्रतिक्रिया असते की तुम्हीही रागाने उत्तर द्यावे. पण जर तुम्ही शांत राहिलात, काहीही न बोलता समोरच्याला बोलू दिले, तर काय होते? समोरचा अधिकच चिडतो, कारण त्याला अपेक्षित प्रतिक्रिया मिळत नाही. काही वेळाने तो स्वतःच शांत होतो. त्या क्षणी तुमची शांतताच तुमची सर्वात मोठी ताकद ठरते. आता आर्थिक बाजूकडे वळूया. जे लोक शांत राहतात ते आपल्या आर्थिक गोष्टींबद्दलही फारसे बोलत नाहीत. त्यांनी किती कमावले, कुठे गुंतवणूक केली, किती पैसे आहेत, हे ते उघड करत नाहीत. हे फार गरजेचे आहे. कारण जेव्हा तुम्ही पैशांबद्दल बोलता, तेव्हा लोक तुमच्यावर टीका करतात, तुमच्यावर जळतात, तुमच्याकडे पैसे मागतात किंवा चुकीचा आर्थिक सल्ला देतात. मी अनेक लोक पाहिले आहेत ज्यांनी थोडे पैसे कमावले आणि सगळ्यांना सांगितले. मग नातेवाईक पैसे मागायला लागले, मित्र कर्ज मागू लागले, वेगवेगळ्या योजना सुचवू लागले आणि हळूहळू ती संपत्ती नष्ट झाली. पण जे लोक शांतपणे आपली संपत्ती उभी करतात, ते ती सुरक्षित ठेवू शकतात, योग्य ठिकाणी गुंतवणूक करू शकतात आणि दीर्घकाळ श्रीमंत राहतात. लक्षात ठेवा, खरे श्रीमंत लोक नेहमी साधे राहतात. ते थाटमाट करत नाहीत, दिखावा करत नाहीत. ते शांतपणे आपली संपत्ती वाढवत राहतात. मध्यमवर्गीय लोक मात्र थोडे पैसे मिळाले की महागडी गाडी, महागडे कपडे, मोठ्या पार्टीज सुरू करतात, फक्त लोकांना दाखवण्यासाठी. पण खरे श्रीमंत लोक आपली संपत्ती खाजगी ठेवतात. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. शांत राहण्याचा अर्थ असा नाही की संवादच करू नये किंवा अंतर्मुख व्हावे. शांत राहण्याचा अर्थ आहे रणनीतिक राहणे. जेव्हा गरज असेल तेव्हाच बोला, जे आवश्यक आहे तेवढेच बोला, निरर्थक बोलणे टाळा. प्रमाणापेक्षा गुणवत्ता महत्त्वाची, हे तत्त्व आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात लागू होते. शांत राहण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता वाढते. तुम्ही लोकांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता, त्यांच्या भावना ओळखू शकता, त्यांच्या हेतूंचा अंदाज घेऊ शकता. ही कौशल्य व्यवसायात, नातेसंबंधात सर्वत्र उपयोगी पडतात. उच्च भावनिक बुद्धिमत्ता असलेले लोक अधिक यशस्वी होतात, कारण ते लोकांना चांगल्या प्रकारे हाताळू शकतात, योग्य निर्णय घेतात आणि संघर्ष टाळतात. मी माझा एक वैयक्तिक अनुभव सांगतो. काही वर्षांपूर्वी मी खूप बोलणारा माणूस होतो. प्रत्येक बैठकीत मीच जास्त बोलायचो. सामाजिक कार्यक्रमांत सर्वात जास्त सक्रिय असायचो. ऑनलाईन प्रत्येक वादात सहभागी व्हायचो. मला वाटायचे हे चांगले आहे, पण जेव्हा मी स्वतःची प्रगती तपासली तेव्हा लक्षात आले की मी कुठेच पोहोचत नव्हतो. पगार तसाच होता, बचत फारशी नव्हती, कौशल्यही वाढत नव्हती. मग मी एक निर्णय घेतला. 1 महिन्यासाठी प्रयोग करायचा ठरवलं. कमीत कमी बोलायचे, फक्त अत्यावश्यक असेल तेव्हाच. उरलेला वेळ ऐकायचा, निरीक्षण करायचे, शिकायचे. आणि मित्रांनो, त्या 1 महिन्याने माझे आयुष्य बदलून टाकले. मी अशा गोष्टी पाहिल्या ज्या याआधी कधीच लक्षात नव्हत्या आल्या. कार्यालयात कोण कसे विचार करते, कोणाची खरी प्रेरणा काय आहे, कोण खरोखर हुशार आहे आणि कोण फक्त दिखावा करतो, हे सगळे स्पष्ट दिसू लागले. त्या 1 महिन्यानंतर मी ही सवय कायमची स्वीकारली. पुढील 6 महिन्यात माझ्या पगारात 20% वाढ झाली. मी एक साईड व्यवसाय सुरू केला, जो आज चांगला चालतो आहे. मी 10 पुस्तके वाचली आणि माझे मानसिक समाधान प्रचंड वाढले. हे सगळे फक्त शांत राहिल्यामुळे, लक्ष केंद्रित केल्यामुळे आणि ऊर्जा योग्य ठिकाणी वापरल्यामुळेच शक्य झाले. आता काही सामान्य चुका पाहूया. पहिली चूक म्हणजे लोकांना वाटते की शांत राहणे म्हणजे भित्रेपणा किंवा कमजोरी. तसे अजिबात नाही. शांत राहणे ही ताकद आहे, कमजोरी नाही. ते आत्मविश्वासाचे लक्षण आहे, असुरक्षिततेचे नाही. जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला प्रत्येक विषयावर मत मांडण्याची गरज नसते. दुसरी चूक म्हणजे लोकांना वाटते की आपण शांत राहिलो तर लोक आपल्याला विसरतील. पण सत्य याच्या अगदी उलट आहे. जेव्हा तुम्ही दर्जेदार काम करता आणि शांतपणे ते पूर्ण करता, तेव्हा लोक तुम्हाला अधिक लक्षात ठेवतात. तुमचे काम तुमच्या वतीने बोलते. स्वतःची जाहिरात करण्याची गरजच नाही राहत. तिसरी चूक म्हणजे नेटवर्किंगसाठी खूप बोलणे आवश्यक आहे असे समजणे. प्रत्यक्षात सर्वोत्तम नेटवर्क तयार करणारे लोक हे चांगले श्रोते असतात. तुम्ही फक्त स्वतःबद्दल बोलत राहिलात तर समोरचा कंटाळतो, पण तुम्ही त्यांच्याबद्दल विचारले, त्यांना ऐकले, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या तर ते तुम्हाला लक्षात ठेवतात. आता काही प्रगत तंत्रे पाहूया. पहिले तंत्र म्हणजे विरामाची ताकद. संभाषणात किंवा सादरीकरणात मध्येच थोडा विराम घ्या, शांतता वापरा. यामुळे लोकांना तुमची गोष्ट समजून घेण्याची संधी मिळते आणि तुम्ही अधिक आत्मविश्वासी आणि नियंत्रणात दिसता. दुसरे तंत्र म्हणजे 3 सेकंदाचा नियम. कोणी काही विचारले किंवा बोलले तर लगेच उत्तर देऊ नका. 3 सेकंद थांबा, विचार करा, मग बोला. यामुळे तुमची उत्तरे अधिक समजूतदार होतात आणि घाईघाईचे निर्णय टाळता येतात. तिसरे तंत्र म्हणजे निवडक माहिती देणे. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाशी शेअर करणे गरजेचे नाही.
जवळच्या लोकांशी अधिक बोला, इतरांशी मर्यादा ठेवा. हे सगळे संपत्ती निर्माण करण्याशी कसे जोडले आहे ते पाहूया. जेव्हा तुम्ही वेळ आणि ऊर्जा वाचवता तेव्हा ती गुंतवता येते. नवीन कौशल्य शिकता येतात, साईड काम सुरू करता येते, पुस्तके वाचता येतात, अभ्यासक्रम करता येतात, योग्य नेटवर्क तयार करता येते. हे सगळे तेव्हाच शक्य होते जेव्हा तुमच्याकडे वेळ, ऊर्जा आणि लक्ष असते. गुंतवणुकीच्या बाबतीतही शांतता फार महत्त्वाची असते. सर्वात यशस्वी गुंतवणूकदार शांत असतात. ते प्रत्येक हालचालीवर प्रतिक्रिया देत नाहीत, प्रत्येक बातमीवर घाबरत नाहीत. ते दीर्घकाळ दृष्टी ठेवतात, संयम बाळगतात आणि शांतपणे संपत्ती वाढवतात. उलट जे सतत व्यवहार करतात, प्रत्येक सल्ल्यावर धावतात, ते अनेकदा नुकसान करतात. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा. शांत राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला तुमचा अंतर्मनाचा आवाज ऐकू येतो. बाहेरचा गोंधळ कमी झाला की आतली स्पष्टता वाढते. तुमची अंतर्ज्ञान, तुमची भावना, तुमचे अंतर्गत शहाणपण हे सगळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करते. जे लोक कायम इतरांचेच ऐकत राहतात ते स्वतःचा आवाज हरवतात. पण जे शांत राहतात, स्वतःसोबत वेळ घालवतात, ते स्वतःला ओळखतात. त्यांना आपली मूल्ये, ध्येये आणि दिशा स्पष्ट कळते. आणि मग कोणीही त्यांना त्यांच्या मार्गावरून हटवू शकत नाही. म्हणून मित्रांनो, हा आहे माझा संदेश. जितके शांत राहाल तितके समृद्ध व्हाल. ही केवळ म्हण नाही तर जीवनशैली आहे, विचारसरणी आहे आणि यशाची रणनीती आहे. स्मार्ट बना, निवडक बना, रणनीतिक बना. तुमच्या वेळेचे, ऊर्जेचे आणि शब्दांचे मूल्य ओळखा. प्रमाणापेक्षा गुणवत्ता नेहमीच महत्त्वाची असते. डिजिटल युग आणि लक्ष, अटेन्शनची किंमत. आता मी तुम्हाला काही अजून खोल इन्साइट्स देऊ इच्छितो. आपण सध्या एका डिजिटल युगात राहतो, जिथे लक्ष, अटेन्शन ही सर्वात मौल्यवान करन्सी बनली आहे. सोशल मीडिया कंपन्या, ॲप डेव्हलपर्स, मार्केटर्स सगळे तुमच्या लक्षासाठी स्पर्धा करत आहेत. कारण ज्याच्याकडे तुमचं लक्ष आहे, त्याच्याकडे तुमचा वेळ आहे, तुमची ऊर्जा आहे आणि शेवटी तुमचा पैसा आहे. अटेन्शन जपणारे लोकच खरे श्रीमंत होतात. जेव्हा तुम्ही सतत बोलत राहता, पोस्ट करत राहता, प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करता, तेव्हा तुम्ही तुमचं लक्ष या प्लॅटफॉर्म्सना देत असता, स्वतःला नाही. श्रीमंत लोक हे समजतात. ते आपल्या लक्षाचं संरक्षण करतात, जसं एखादा माणूस आपल्या बँक अकाउंटचं करतो. ते काय पाहायचं, कुणाशी बोलायचं आणि कशावर फोकस करायचा याबाबत अत्यंत निवडक असतात. कारण त्यांना माहीत असतं, जिथे लक्ष जातं तिथे ऊर्जा जाते आणि जिथे ऊर्जा जाते तिथे परिणाम दिसतात. शांत राहिल्याने स्पर्धकांना फायदा होत नाही. आता आणखी एक दृष्टिकोन पहा. जेव्हा तुम्ही गप्प राहता तेव्हा तुम्ही तुमच्या स्पर्धकांना फायदा देत नाही. व्यवसायाच्या जगात माहिती हीच खरी ताकद आहे. जर तुम्ही तुमच्या योजना, स्ट्रॅटेजी, आयडिया सगळ्यांना सांगितल्या तर तुम्ही स्पर्धकांना रोडमॅपच देत आहात. पण जेव्हा तुम्ही शांत राहता आणि सरप्राईज एलिमेंट ठेवता तेव्हा तुम्ही नेहमी एक पाऊल पुढे राहता. मोठ्या कंपन्या जसं ॲपल, गुगल, टेस्ला नवीन प्रोडक्ट्स लाँच करताना पूर्ण गुप्तता ठेवतात, कारण सरप्राईज हा सर्वात शक्तिशाली मार्केटिंग टूल आहे. हाच नियम वैयक्तिक आयुष्यातही लागू होतो. शांत लोक मानसिकदृष्ट्या जास्त मजबूत असतात. जे लोक खूप बोलतात, सतत सोशल ॲक्टिव्ह असतात, त्यांच्यात तणाव आणि चिंता जास्त असते, कारण त्यांना सतत परफॉर्म करावं लागतं, उत्तरं द्यावी लागतात, स्वतःची प्रतिमा सांभाळावी लागते. पण जेव्हा तुम्ही शांत राहता, सोशल प्रेशरपासून दूर राहता, तेव्हा मानसिक आरोग्य सुधारतं. शास्त्रीय संशोधन सांगतं की शांतता आणि एकांत मेंदूसाठी खूप फायदेशीर असतो. शांत वातावरणात मेंदूमध्ये नवीन न्यूरॉन्स तयार होतात, विशेषतः हिप्पोकॅम्पसमध्ये, जो स्मरणशक्ती आणि शिकण्यासाठी जबाबदार आहे. एनर्जी व्हॅम्पायर्सपासून संरक्षण. काही लोक असे असतात जे तुमची ऊर्जा शोषून घेतात, सतत नकारात्मक बोलणारे, तक्रार करणारे, ड्रामा करणारे. त्यांच्याशी जास्त संवाद ठेवल्यास तुमची ही ऊर्जा नकारात्मक होते. पण जेव्हा तुम्ही निवडक संवाद ठेवता, शांत राहता, तेव्हा तुम्ही स्वतःला अशा एनर्जी व्हॅम्पायर्सपासून वाचवू शकता. काही प्रॅक्टिकल सायलन्स एक्सरसाइज. पहिली एक्सरसाइज, नो कंप्लेंट डे. एक पूर्ण दिवस कोणतीही तक्रार न करता काढा. दुसरी, मॉर्निंग सायलन्स रुटीन. सकाळचे पहिले 15 मिनिटं पूर्ण शांततेत घालवा. तिसरी, वीकली डिजिटल डिटॉक्स. आठवड्यातून एकदा 4 तास कोणतंही डिजिटल डिव्हाइस वापरू नका. चौथी, 3 बिफोर मी रूल. चर्चेत बोलण्याआधी 3 लोकांना बोलू द्या. शांततेचा संपत्ती निर्माणाशी संबंध. जेव्हा तुम्ही वेळ आणि ऊर्जा वाचवता तेव्हा ती कंपाऊंडिंगमध्ये गुंतवता येते.
कंपाऊंडिंग फक्त पैशात नाही, कौशल्यात, ज्ञानात, नातेसंबंधातही होते. रोज 1 तास योग्य ठिकाणी वापरला तर काही वर्षात तुम्ही एक्सपर्ट बनू शकता. शिस्त आणि शांतता. जे लोक आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवतात ते आयुष्याच्या इतर भागातही शिस्त ठेवू शकतात. शब्दांवर नियंत्रण म्हणजे स्वतःवर नियंत्रण. सायलेन्स ही सेल्फ कंट्रोलची सर्वात उत्तम साधना आहे. नेतृत्व आणि शांतता. सर्वोत्तम नेते ते नसतात जे जास्त बोलतात, तर ते असतात जे जास्त ऐकतात. ते टीमला बोलण्याची जागा देतात आणि विचारपूर्वक निर्णय घेतात. म्हणूनच त्यांची टीम जास्त विश्वासू आणि प्रोडक्टिव्ह असते. क्रिएटिव्हिटी शांततेत जन्म घेते. जगातील सर्वात क्रिएटिव्ह लोक शांततेतच आपले सर्वोत्तम विचार शोधतात. आइन्स्टाईन चालायला जात असे, स्टीव्ह जॉब्स ध्यान करत असे, बिल गेट्स थिंक वीक्स घेत असे, कारण क्रिएटिव्हिटीला स्पेस आणि शांतता लागते. शेवटचा संदेश. शांतता ही एक सुपर पॉवर आहे आणि ती प्रत्येकाकडे असू शकते. कोणतंही विशेष टॅलेंट, डिग्री किंवा मोठी गुंतवणूक लागत नाही, फक्त एक निर्णय लागतो. आज ठरवा, मी माझ्या शब्दांना, वेळेला आणि ऊर्जेला किंमत देईन. मी निवडक बोलेन, मी फोकस्ड आणि स्ट्रॅटेजिक राहीन. आणि मग बघा, तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागेल. जितका शांत तितका श्रीमंत. पैशातच नाही, तर मानसिक शांतीत, वेळेच्या स्वातंत्र्यात आणि आत्मसमाधानात.